श्री स्वामी समर्थ. मुलं त्रास देतात म्हणून तुम्ही मुलांच्या बाबतीत ही चूक तर नाही करत आहात ना? अनेक लोकांचे मला प्रश्न येतात, गुरुजी, मुलं त्रास देतात, अभ्यास करत नाहीत, चिडचिड करतात, नक्की काय करावं? झालंय काय, आपली चूक आपल्या लक्षात येणं अत्यंत गरजेचं आहे. आजकाल मुलांचे मस्तक तिलकविरहित आहेत, म्हणजेच कपाळी गंध नाही. त्याचप्रमाणे मुलांचे मुख हे भगवंताच्या नामविरहित आहेत. मुलांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम नाही, स्तोत्र नाही, मंत्र नाही. त्यामुळे मुलांवर वेगळ्या प्रकारचे संस्कार होत आहेत. पूर्वी कसं असायचं, घरामधील आजी, आजोबा किंवा वडीलधारी व्यक्ती लहान मुलांना सायंकाळच्या वेळी, दिवा लावण्याच्या वेळी देवांचे स्तोत्र, मंत्र हे श्रवण करण्यासाठी घेऊन बसायचे. त्यामुळे त्यांच्यावर चांगले परिणाम व्हायचे. देवाचे स्तोत्र, मंत्र श्रवण केल्याने संस्कार चांगले होतात, मन शुद्ध राहतं, वाणी शुद्ध राहते. आपण मुलांवर ओरडतो, त्यांना मारतो, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांना मारण्यापेक्षा त्यांना आपण भगवंतांचे स्तोत्र, मंत्र हे श्रवण करण्यासाठी द्या. आपल्याला शक्य नसेल तर आपण यूट्यूबच्या माध्यमातून विविध प्रकारचे स्तोत्र, मंत्र घरामध्ये मोठ्या आवाजामध्ये लावा. म्हणजे मुलं ते ऐकतील आणि त्यांच्यावर चांगले परिणाम होतील किंवा चांगले संस्कार होतील. श्री स्वामी समर्थ.